क्षेत्र निवडत असताना चौकार ठोकला या वाघाने. तिथून जर विचार केला तर आता मात्र कमबॅक करावं लागेल. 3 षटकांचा सामना आहे. अगदी 35 ते 40 धावांचा फायटिंग टोटल जर उभी राहिलं तर चांगली लढत निर्माण होऊ शकते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र शरीर यष्टीला लागत असताना चेंडू मात्र स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये अडवला. तिथून एक धाव मिळताना पाहायला मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड वरती 16 धावा, 16 रन, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली फलंदाजी करतोय परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी त्याची देखील वाहवा करणं योग्य आहे. तो देखील चांगली गोलंदाजी आता मात्र लयबद्ध गोलंदाजी तो देखील करायला लागलाय. चांगलं मैदान अगदी वाऱ्याचा फ्लो जर पाहायला गेला तर विरुद्ध बाजूने पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर राईट हँड बॅट्समन साठी चांगला फ्लो. इथून मात्र मोठा फटका. लो फुलटॉस चेंडू आहे. गगन चुंबे षटकार. काव कॉर्नरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहील. चेंडू निघून गेलाय. 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 22 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी आता मात्र भूषणच्या माध्यमातून दुसरा चेंडू फेस करत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय भूषणच्या बॅट मधून. खरोखर सुरेख फलंदाजी आता मात्र होते. सर्व सामने आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी विचार केला तर सकाळचे 3 सामन्यांचा विचार केला तर तितकीशी धावसंख्या उभारली गेली नव्हती. आणि त्याच्यानंतर जे सामने झाले ना 2 ते 3 सामने त्याच्यामध्ये मात्र सर्व फलंदाज हवी ठरताना पाहायला मिळाले गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. 30 सर्कल भेदत असताना मिड विकेटचा खेळाडू तिथे येतोय. त्यानंतर विचार केला तर वन बाउंड चेंडू हातामध्ये कॅरी केला. त्यानंतर फेके झाले परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय आणि 2 धाव मिळाल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 24 या आकड्यावरती. 24 रन, लॉस ऑफ 0 विकेट. अजून देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. चांगली गोलंदाजी आता करायला लागलाय पंकज. जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर षटकार आणि आता मात्र 2 धावा. धावसंख्या मात्र चांगली उभारताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊनचा फटका. अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा. इथून षटकार आलाय. 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती. 3 धावा, 30 रन, लॉस ऑफ 0 विकेट. चांगली फलंदाजी भूषणच्या माध्यमातून होते. जवळजवळ 3 मोठे फटके म्हणजे 3 षटकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले आहेत. अगदी वाऱ्याचा फ्लो कसाही असू दे, मी माझी बॅटिंग, माझी कुवत आहे ते मी दाखवणारच आणि मी माझ्या वाडीच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळणारच. अशा स्थितीने मात्र फलंदाजी करतोय. 1 चेंडूचा खेळणं बाकी आहे. दुसरं षटक चालू आहे. इथून विचार केला तर कसा असेल हा शेवटचा चेंडू हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिडॉनचं क्षेत्र निवडलं. तिथे क्षेत्ररक्षक येतात आणि फेकी झाले. तोपर्यंत 1 धाव. 2 षटक समाप्त झालेत. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. आतापर्यंत 31 धावा. तिसरा गोलंदाज कोण वापरला ना, तिसऱ्या गोलंदाजची वर्णी कोणत्या गोलंदाज लागणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 31 धावा. चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते साई 11 बानेवाडी संघाचे. परंतु एनसीसी पांगरे संघ देखील काय कमी नाही आहे. सेकंड इनिंग मध्ये त्यांच्याकडे देखील मोठी स्टारकास्ट आहे. अनेक मोठमोठे खेळाडू, मोठमोठे फलंदाज त्यांच्या स्टारकास्ट मध्ये मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. हे देखील पाहणं विसरून चालणार नाहीये. इथून विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 31 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. इथून जर 10 ते 12 धावा या षटकामध्ये जर आल्या तर चांगली फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभी राहू शकते. हे देखील विसरून चालणार नाही आहे. लक्षात घ्यायचं आहे 15 मिनिटांचा कालावधी असेल. 15 मिनिटांमध्ये जर का 3 षटक समाप्त झाले नाही आहेत तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हे देखील विसरून चालणार नाहीये. फलंदाजाने देखील नोंद घ्यायची, गोलंदाज देखील नोंद घ्यायची. 15 षटकामध्ये 3 षटक हाताळायचे आहेत. तर तिसऱ्या गोलंदाजची वर्णी लागली. तिसरा गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वर येताना पाहायला मिळतोय. अमोल गोलंदाज ट्रॅकवरती आलाय. पहिला चेंडू असेल राईट मोठा विकेटने अगदी भिरकावून दिलाय. सीमा रेषा पार. मिडॉनचं क्षेत्र केलंय गार आणि इथून मात्र आलाय षटकार. 6च्या मदतीने धावसंख्याला जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती. 37 धावा. खरोखर सुरेख फलंदाजीला जवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भूषणच्या माध्यमातून जवळजवळ 4 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत येताना पाहायला मिळालेत. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये किती धावा काढणार याकडे देखील नजर आहे.
सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. काय चेंडू हाताळला गेला होता, चेंडू आतमध्ये आला परंतु पंच दर्शवतात एस इट इज वाईड. इथून अतिरिक्त धाव मिळाली आहे. एकच्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचले 38 आकड्यावरती. 38 रन, लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. आता मात्र चांगला चेंडू, आता चांगला चेंडू हाताळलाय. अगदी पायचीत होता असताना चेंडू इथून मात्र निर्धाव होताना पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अगदी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 12 धावा आणि त्याच नंतर विचार केला तर 19 धावांचं दुसरं षटक राहिलंय. आणि तिसरा गोलंदाज देखील आता मात्र चांगली कामगिरी करतोय. परंतु पॅडन बॅट मधला चेंडू बेरकावून दिलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्र, खाली क्षेत्र निवडलं, तिथून मात्र चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार आलाय षटकार. डीजेला मिळते संधी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. मी आलोय आणि मी मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय असं मात्र सांगून जातोय हा खेळाडू. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. षटकारांची हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिली षटकारांची हॅट्रिक वैभवच्या बॅट मधून येईल का? विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 5 षटकार. धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 50 धावा. अर्धशतक झालंय संघाचं. लाजवाब बॅटिंग वैभव याची देखील पाहायला मिळते. भूषणची चांगली फलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकारांची हॅट्रिक होईल का? आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. 30 षटकाच्या आतमध्ये झेल घेण्याची संधी. इथून मात्र हुकले. तिथून जर विचार केला तर पॉइंटचा खेळाडू डीप कव्हरला जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धाव मिळताना पाहायला मिळाल्यात. 200 मध्ये धाव संख्येला जाऊन पोहोचल्या 52 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू कसा असेल? शेवट गोड होईल का? अगदी आणि इथून मात्र पॅडनशिप मधला चेंडू, इथून मात्र चांगला फटका. 1 बाउंड चेंडू आता मध्ये कॅरी केला, फेकी झाली आहे. धावबादची संधी आणि आता मात्र पहिला गडी गारद झालाय. काय आपल्याला पाहायला मिळाली 2 फलंदाजांची पार्टनरशिप. अगदी 53 धावांची खेळी 2 फलंदाजांच्या माध्यमातून. एकदा मित्रांनो भूषणची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय खेळलाय स्वतःच्या संघासाठी. खरोखर सुरेख फलंदाजी भूषणच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाल्या. तो धाव संख्या जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 53 धावा. म्हणजेच काय तर 18 चेंडू आणि 54 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय. 18 मध्ये बनवाच्या 54. तोपर्यंत ऐकूया डीजेला आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तर यापुढे होणारा सामना असेल ओंकार हेडेश्वर गुरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल आदिष्टी क्रिकेट क्लब केरावळेवाडी. चला दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस साठी यायचं आहे. ओंकार हेडेश्वर गुरवाडी आणि आदिष्टी क्रिकेट क्लब केरावळेवाडी दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस साठी यायचं आहे.
थँक्यू डीजे. चला फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. एनसीसी पांगरे संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. अगदी जर विचार केला तर 54 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालं. चालू असलेला सामना एनसीसी पांगरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये साई 11 बानेवाडी दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर लढत देताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला एनसीसी पांगरे संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. साई 11 बानेवाडी संघ चला क्षेत्ररक्षण सजवा. वेळ होतोय, अगदी दुपारचं सत्र चालू झालंय. घड्याळामध्ये जर विचार केला तर 1:24 कालावधी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा 12th मॅन पुन्हा एकदा विनंती असेल पवेलियन पाशी जॉईन व्हायचं आहे. दोन्ही संघांचा 12 खेळाडू पांगरे संघ आणि साई 11 बानेवाडी संघ. चला पंच सामन्याला करायची सुरुवात. अगदी 15 मिनिटांचा कालावधी असेल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळायची आहेत. तर एनसीसी पांगरे संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्वराग आणि प्रणील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकमध्ये येताना पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाज वापरला जातोय विपुल. विपुल गोलंदाजी ट्रॅकमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 54 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय साई 11 बानेवाडी संघाने. अगदी लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. भूषणाची वैयक्तिक 36 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाल्या. खरोखर सुरेख फलंदाजी. आता मात्र सेकंड इनिंगची सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात होताना पाहायला मिळते. लेट्स प्ले सामन्याला होते सुरुवात. अगदी जर विचार केला तर 54 धावांचं टार्गेट पेलायचं. 54 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळालं आहे. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग मध्ये पहिला चेंडू घेऊन विपुल आणि इथून मात्र डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळले आहेत. पंच सातत्याने वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट इज वाईड निशी संघाचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालंय. एनसीसी पांगरे संघाचं 54 धावांचं टार्गेट सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर 2 खेळाडू म्हणजेच काय तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथून विचार केला तर स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अडवत असताना एक धाव कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचल्या 2 आकड्यावरती. 2 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत लगावले गेल्यात. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल प्रणील. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू. त्याच्याकडे देखील वलयांकित नाव आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा रेषा पार. इथून आलाय पहिला चौकार. सुरुवात केली आहे आणि सुरुवात झाली देखील. 4च्या मदतीने धावसंख्येला जाऊन पोहोचल्या 6 आकड्यावरती. थँक्यू डीजे. सुरुवात झाली आहे. पहिला चौकार आलाय. प्रणीलच्या बॅटमधून जर विचार केला तर 6 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. आता मात्र इनसाइड एज लागत असताना चेंडू मात्र थर्ड मॅन रिझनला गेलाय. तिथून मात्र चुकी झाली आहे. चुकीला माफी नसेल मित्रांनो. क्रिकेट क्षेत्रामध्ये जर विचार केला तर चुका जर वारंवार झाल्या तर आपल्याला पराभवाचा सामना देखील करावा लागतो. सातत्याने अनेक सामने जर पाहायला गेलात तर फिल्डिंगच्या चुकांमधून गमावताना देखील अनेक संघ आपल्याला पाहायला मिळाले या टेनिस क्रिकेटमध्ये. जर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या 8 आकड्यावरती. टेनिस क्रिकेटला मित्रांनो सुगीचे दिवस आलेत हे देखील म्हणणं वावगं ठरणार नाहीये.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र प्रयत्न सक्सेसफुल झाला आणि तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. एकच्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचल्या स्कोर कार्डवरती 9 धावा, 9 रन, लॉस ऑफ 0 विकेट. चांगला स्टार्ट मिळवावा लागेल. अजून देखील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. तितकंसं चांगलं षटक राहिलं नाहीये म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु आता ते चांगलं बनवावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. राईट मोठा विकेटने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये टन करत निघालाय आणि गेलाय देखील सीमा रेषा पार. आलाय पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. आता सुरुवात झाली धावा यायला. अगदी जर विचार केला तर धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 13 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल झालाय. चेंडू निघून गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6-6-6 आलाय षटकार. अगदी शेवट गोड केलाय. सुरुवात चांगली झाली नव्हती परंतु विचार केला तर षटकाची सांगता मात्र गोड झाली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचल्या 19 या आकड्यावरती. 19 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. थँक्यू डीजे. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 19 धावा. 19 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. दुसऱ्या गोलंदाजी वळणी लागल्या. दुसरा गोलंदाज गोलंदाज ट्रॅक मध्ये येताना पाहायला मिळतोय कुणाल वरती आता जबाबदारी असेल. पहिल्या मॅटर पॉवरप्लेच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या कुठेतरी रोखाव्या लागतील. 54 धावांचं टार्गेट आहे. अगदी चांगली सरासरी राखले. 19 धावा पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या आहेत. अगदी आता मात्र मेरिट वरती क्रिकेट खेळावा लागेल. जर विचार केला तर 54 धावांचा टार्गेट पेलायचं आहे परंतु मोठे फटके देखील यायला सुरुवात झाली आहे. स्वरागच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, तर प्रणिलच्या बॅटमधून एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. दुसरा गोलंदाज वापरला जातोय प्रमुख ब्रह्मास्त्र. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथून मात्र विचार केला तर शॉर्ट अँड बॉलचा प्रयत्न. चेंडू ऑन द कार्पेटने जातोय. त्याच नंतर फाईन लेगचा खेळाडू चेंडूवरती येत असताना धावाची संधी आहे आणि इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा बोट आसमानाकडे. ओ युटी इथून मात्र गडी बाद झालाय. स्वराग आता माघारी परतलाय. कमबॅक करून दाखवतोय आपल्या संघाला कुणाल. कम ऑन डिझायर. थँक्यू डीजे. चला स्वराग आता माघारी परतलाय तर त्याच्या जागण्यासाठी जाईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम सांगायचंय प्लीज. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर अजून देखील सलामीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे प्रणिल. त्याच्याकडे देखील एक वलयांकित नाव आहे. सातत्याने त्याच्याकडे देखील ते पाहिलं जातं परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये आहे. खाली क्षेत्ररक्षक सेट होतोय आणि झेल मात्र कंप्लीट केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय एनसीसी पांगरे संघाला आणि साई 11 बानेवाडी संघ आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे.
अगदी देखणं आयोजन नियोजन आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना चांगला सामना रंगताना देखील पाहायला मिळतोय. एका बाजूला NCC पांगरे त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळते आपल्याला साई 11 बानेवाडी संघ. तर साई 11 बानेवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटर नेम सांगायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ काय घडलाय, त्रिफळा उद्ध्वस्त करून सोडलाय. इथून मात्र तिसरा गडी बाद झालाय. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली कुणाल यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गुंजाल आता माघारी परतताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त झाला. तिथून मात्र गोल्डन डकचा शिकार तो देखील ठरलाय. इथून विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती. हॅट्रिक वरती असेल गोलंदाज. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. हॅट्रिक वरती असेल हा गोलंदाज. राईट मोद विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेटचं क्षेत्र निवडत असताना तिथून मात्र चांगली फेकी झाली आणि एक धाव मिळाले. एकच्या मदतीने धाव संख्येला जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 21 धावा. 21 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावांचं षटक हाताळलं होतं आणि त्याच नंतर फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च केल्याने 3 गडी बाद करताना पाहायला मिळाला हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू. व्हेरिएशन सातत्याने पाहायला मिळतं या गोलंदाजाकडून. जर विचार केला तर फिंगर रोल करून पुन्हा एकदा टाकलेला चेंडू आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु आता मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय की काय NCC पांगरे हा संघ. परंतु साई 11 बानेवाडी संघाचा जर विचार केला तर अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू निघून गेलाय. काव कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार 6. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची अजून देखील गरज आहे. 27 धावा आतापर्यंत झाल्यात, म्हणजेच काय तर अर्धा पल्ला गाठलाय 12 चेंडूंमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट होताना पाहायला मिळत आहे. तिसरा गोलंदाज वापरला जातोय. तिसऱ्या गोलंदाजाची वर्णी लागली. भूषण ज्याच्या बॅट मधून जर विचार केला तर 36 धावांची खेळी झंझावाती खेळी त्याच्या बॅटमध्ये त्यांना पाहायला मिळाली होती मगाच्या इनिंग मध्ये. आता मात्र तोच गोलंदाज ट्रॅक मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. भूषण एक अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. अगदी वलयांकित नाव आहे भूषण देखील. भूषण पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती राईट मध्ये विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या बॉलर मध्ये. इथे मात्र धावाची संधी आहे आणि इथून काय घडतंय, कोणता बॅटर आउट असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर ऑफिशियल पंचांनी जर
रिव्ह्यू घेतला तर तो असेल आणि इथे मात्र चेक केलं जाईल फलंदाज क्रॉस आहे की नाही. एस पंचांचा डिसिजन आलाय. इथे मात्र किरण बाद असेल आणि किरण आता माघारी परतावा लागेल. किरण याला खरोखर सुरेख फलंदाजी त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाली होती, परंतु थोडीशी चुकी झाली. धावबादची संधी निर्माण झाली आणि तिथून मात्र किरण आता माघारी परतलाय. तर त्याची जागा घेण्यासाठी जाईल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम सांगायचा आहे नितेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी जर विचार केला तर आतापर्यंत फक्त 27 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात. आता मात्र इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये सेट होईल. 5 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. 5 मध्ये 27 बनवायचे आहेत. अगदी 4 मोठे फटके मारावेच लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. वैभव गोलंदाज ट्रॅक मध्ये त्यांना पाहायला मिळतोय. राईट मोद विकेटने मोठा फटका पुन्हा एकदा आलाय. आलाय चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा रेषा पार. आलाय पहिला षटकार. थँक्यू डीजे. सामन्यामध्ये रंगत वाढत चालली आहे. सर्वांच्या नजरा लागल्या त्या सामन्याकडे. पहिला षटकार आलाय राकेशच्या बॅट मधून. अजून जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ यांना बाकी आहे. 27 ची गरज होती. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय सेकंड वरती. राकेश दबाव दोघांकडे दिसतोय. गोलंदाजावरती देखील आहे, फलंदाजावरती देखील आहे. बेस्ट टॉस आहे, बेस्टची लढाई आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. मिड ऑफचं क्षेत्र. चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. आलाय दुसरा षटकार. थँक्यू डीजे. 5-27 सामना. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावेवरती आलाय. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये राकेश. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. सर्वांच्या नजरा लागल्यात. जे बसले होते ते उठले होते ते अगदी अंगठ्यावरती उभे राहिलेत. खरोखर चुकीचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय भूषण, परंतु स्ट्राईकला असेल राकेश. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरचा क्षेत्र. चेंडू निघालाय. सीमा रेषा पार. पहिले हॅट्रिक झाले या फलंदाजाची. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी विचार केला तर 5 चेंडू आणि 27 धावांचा सामना. आता मात्र विचार केला तर 45 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. म्हणजेच काय तर 2 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे. मित्रांनो, एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या फलंदाजासाठी. खरोखर सुरेख फलंदाजी. अगदी आता मात्र जर विचार केला तर गोलंदाजावरती पूर्णपणे दबाव निर्माण केला या फलंदाजाने. राकेशची चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत होती, परंतु त्याच्यावरती हवी ठरला या फलंदाज. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे.
हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती सामन्याचं समीकरण पलटताना आपल्याला पाहायला मिळेल. निघालाय गोलंदाज, निघालाय फलंदाज, सज्ज झालाय. पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेटने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र धावबाची संधी आहे आणि इथून मात्र गडी बाद होईल. मित्रांनो, एकदा जर बॅटिंग आवडली असेल या फलंदाजाची तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अगदी हारलो नाहीये, पण मी मैदानाच्या आतमध्ये अगदी लढलोय हे देखील त्याने सांगितलंय. खरोखर सुरेख फलंदाजी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतोय. बॅटर नेम सांगायचंय प्लीज. राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता मात्र एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावेची गरज आहे. चला जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. एक चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. काय घडणार? एखादा चेंडू अतिरिक्त येईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. जेलची संधी आणि इथून मात्र जेल संपतोय आणि हार्डलक अगदी झुंज दिली, कडवी झुंज पाहायला मिळाली एनसीसी पांगऱ्यांनी साई 11 बानेवाडी संघासाठी. तर साई 11 बानेवाडी संघ इथून मात्र मजल मारतोय, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवतोय आणि एनसीसी पांगरे संघ हार्डलक दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आलात. दोन्ही संघांचे